केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या वडिलांचं जे मार्केट यार्ड मधलं दुकान आहे त्या दुकानावर आता काल एफडीएनं देखील कारवाई केलेली पाहायला मिळते। खरं तर एफडीएनं बनावट माल जो आहे तो या बीजी गोयल कंपनीमध्ये विकला जातो किंवा ज्या अटी शर्ती परवान्यासाठी हव्या होत्या त्या अटी शर्तीची पूर्तता केली नाही म्हणून एफडीएनं कारवाई करत तब्बल 8 लाख रुपयांचा माल जो आहे तो या बीजी गोयल अँड सन कंपनीच्या दुकानातून जप्त करण्यात आलेला आहे। हे दृश्य तुम्ही पाहताय पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरात सिया गोयलच्या वडिलांचं बीजी गोयल अँड कंपनी नावानं ड्रायफ्रुट्सचं दुकान आहे जे होलसेलर आहे ड्रायफ्रुटच्या आणि याच दुकानावरती काल एफडीए कडून कारवाई करत तब्बल 8 लाख रुपयांचा 4000 किलोचा साठा लेबलमध्ये तुटी असतील किंवा भेसळ जे आहेत या सगळ्या मालामध्ये भेसळ असल्याचा संशय एफडीएला होता आणि त्यानंतर या सगळ्या मालावरती जप्ती आणलेली आहे। हळद पावडर असेल, तीळ व सोयाबीनचे चंक असतील या सगळ्याचे नमुने एफडीएनं खरं तर काल सील केलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून हे दुकान चर्चेत आलेलं आहे कारण केतन अग्रवालच्या अटकेत असलेल्या सिया गोयलच्या वडिलांचं हे पुण्यातल्या मार्केट यार्डमध्ये दुकान आहे आणि एफडीएचे जे नियम आहेत ते एफडीएचे नियम परवान्यासाठी पाळले गेले नाहीत किंवा जो माल पॅकिंग फूड या ठिकाणी ड्रायफ्रूट जे विकले जातात त्याच्यामध्ये काही प्रमाणात एफडीएला भेसळ असल्याचा जी शंका होती आणि त्यानंतर काल दुपारी याच मार्केट यार्ड परिसरातल्या दुकानात छापेमारी करत खरं तर एफडीएनं ही कारवाई केली। 4000 किलो 8 लाख रुपये ज्याची किंमत सांगितली जाते असा माल देखील जप्त करण्यात आलेला आहे। सध्या या गोयल कंपनीच्या दुकानाला टाळं आहे। जर पुन्हा एफडीएनं कारवाई केली तर हे दुकान सील देखील होण्याची शक्यता आहे। पण काल दुपारच्या कारवाईत हे दुकान आता काही जोपर्यंत ही सगळी कारवाई होत नाही तोपर्यंत अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आणि एफडीएनं जवळपास 8 लाख रुपयांचा मुद्देमाल देखील या दुकानातून सिया गोयलच्या वडिलांच्या जप्त केलेला पाहायला मिळतोय। अभिजित पोटे, न्यूज 18 मराठी, पुणे।